पलटी झालेला पवनचक्की घेऊन जाणारा कंटेनर तब्बल 31 तासानंतर हैदराबादकडे मार्गस्थ झाला। शुक्रवारी रात्री 11च्या सुमारास मार्केट यार्डच्या परिसरात असलेला खड्डा चुकवत असताना कंटेनर साईड घेण्याच्या नादात भला मोठा कंटेनर पलटी झाला। यामुळे सोलापूर, पुणे, विजापूर आणि मुंबईहून हैदराबादकडे जाणाऱ्या मालवाहतूक आणि प्रवासी सेवेवर फार परिणाम झाला। शुक्रवारी रात्री 11च्या सुमारास मार्केट यार्डच्या चौकात कंटेनर चालकांनी भला मोठा कंटेनर टर्निंग घेताना त्याचा तोल गेला आणि कंटेनरचा पाठीमागील भागासह कंटेनरवरील 17 टन पवनचक्की जमिनीवर कोसळली। या ठिकाणीच हाय व्होल्टेज विद्युतदारा आणि विद्युत पोल होता। सुदैवाने याला धक्का लागला नाही, अन्यथा प्रचंड प्रमाणात नुकसान आणि जीवितहानी झाली असती। दरम्यान या अपघातानंतर या वाहनाला सरळ करण्यासाठी रविवारी सकाळपासूनच यंत्रणा कामाला लागली, पण या यंत्रणेकडून हे काम काही झालं नाही। या कंटेनरवरील पवनचक्की सुरळीत करण्यासाठी या कामासाठी ठेका घेतलेल्या गृहस्थाने थेट पुण्याहून 2 मोठे कंटेनर मागवले। जवळपास 10-12 तासानंतर हे कंटेनर पुण्याहून सोलापूरला पोहोचले। अपघाताच्या 24 तासानंतर पुन्हा एकदा या कंटेनरवरील पवनचक्की उचलण्यासाठी या 2 यंत्रांचा रात्री 11 ते सकाळी 5:30 पर्यंत प्रयत्न करण्यात आला। अखेर याला सोमवारी पहाटे 5:30च्या सुमारास कंटेनरवर पवनचक्की व्यवस्थितपणे बांधणी करून हैदराबादकडे पाठवून देण्यात आले। या तब्बल 31 तासांच्या खोळंबलेल्या वाहतुकीवर कोणत्याही प्रकारची शहरातील वाहतूक परिणाम होऊ नये म्हणून शहर उत्तर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे, जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यासह वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश एणपे आणि जवळपास 15 ते 20 वाहतूक शाखेच्या पोलिसांनी या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये म्हणून दक्षता बाळगली। पुण्यातून हैदराबादला पवनचक्की घेऊन निघालेली कंटेनरवरील पवनचक्की पलटी झाल्याने अनेकांना त्रास झाला। यापुढे असे प्रकार होऊ नये म्हणून शहरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक होऊन यावर कायमस्वरूपी तोडगा निघेल का अशी मागणी आता करणे गरजेचे वाटत आहे।